स्वराज्याचा शिलेदार अर्थातच रणवीर बाजी प्रभू देशपांडे। हो, शिवाजी महाराजांचा शूरवीर मावळा रणवीर बाजी प्रभू देशपांडे यांचा इतिहास आपण आज पाहणार आहोत। मावळ म्हणजे नदीचं खोरं। अशा 12 नद्यांची 12 खोरी स्वराज्यात होती। त्यापैकी एक हिरडस मावळ, त्यातील नदीचं नाव होतं हिरडोशी। या हिरडस मावळात सत्ता होती बांदल देशमुखांची। देशमुख म्हणजे राजे, अर्थात ते स्वतःला राजे सरकार म्हणवीत। त्याच्या हिरडस मावळात देशकुलकर्णी देशपांडे असं घराणं होतं। चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ही जमात माळव्यातील मांडगुळावर होती। तेथून 1305 मध्ये 40 घराणी महाराष्ट्रात आली आणि येथेच स्थायिक झाली। त्यात रघुनाथ देवराव प्रधान होते। हेच या घराण्याचे मूळ पुरुष। पुढं हे घराणं महाराष्ट्रात हिरडस मावळात सिंध या गावी स्थायिक झालं, म्हणून त्यांना सिंधकर असं नाव पडलं। सिंधकरांच्या घरात देशपांडे वतन असल्यानं त्याचं पुढे देशपांडे झाले। याच प्रधान सिंधकर देशपांडे घराण्यात पिलाजी नावाचे सत्शील वतनदार होते। त्यांचा पुत्र कृष्णाजी आणि कृष्णाजीचा पुत्र बाजी। बाजी म्हणजे अर्थातच बाजी प्रभू देशपांडे। बाजीच्या घराण्यात शौर्य सचोटी हे गुण असल्यानं हिरडस मावळचे देशमुख बांदल यांनी कृष्णाजीस आपल्या पदरी घेतलं। कृष्णाजी नंतर बाजी बांदलांचा प्रधान बनला। बाजी देशपांडे। बाजी स्वतः धारकरी होता। धारकरी म्हणजे ज्याला तलवार, भाला, दांडपट्टा, बोथाटी यांचा वापर करून युद्ध करता येतं असा वीर। बाजी असा वीर होता आणि त्यासोबत बुद्धीनंही तल्लख आणि स्वामीनिष्ठ होता। बाजी आणि त्याचा भाऊ फुलाजी दोघही बादलांची सेवा इमान इतबार करीत होती। हिरडस मावळातील सिंध या गावी बाजीचा वडिलोपार्जित प्रशस्त वाडा होता। वाडा नेहमी गजबजलेला असे। बाजीकडे 52 गावांचं वतन असल्यानं त्या हिरडस मावळात बाजींचं मोठं वजन होतं। कृष्णाजी बांदल नाईक आणि कारीचे जेधे देशमुख यांचं वैर होतं। त्यांच्या आपापसात चकमकी होत असत। अशाच एकदा झालेल्या चकमकीत बांदल नाईक कृष्णाजी यानं जेद्यांचा कारी गाव लुटून फस्त केला। या प्रसंगी बादलांच्या वतीनं बाजीनं शौर्य गाजवलं। ते पाहून कृष्णाजी बांदलांनी बाजीला आपला सरनौवत केलं। या कृष्णाजी बांदल देशमुखाचा रोहिडा गडावर मोठा प्रशस्त वाडा होता। हा बांदल आदिलशाहीचा वतनदार होता, पण स्वतंत्रपणे कारभार करीत असे। प्रजेवर अन्याय करण्यात स्वतःला त्याला धन्यता वाटे। हिरडस मावळातील प्रजेचं शोषण करून तो मालदार झाला होता। अनेकदा बाजी प्रभू देशपांडेंनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला। बाजींना त्याचं हे वागणं आवडत नसे, परंतु बाजीची स्वामीनिष्ठा आडवी येईना। समजावण्याच्या पलीकडे बाजी काहीच करू शकत नव्हता। बादलांकडून या आणि प्रजेवर होणाऱ्या अन्यायाबद्दल महाराजांकडे तक्रारी येत होत्या। दादोजी कोंडेवांनीही बांदलांना कडक शब्दात सांगून पाहिलं,
परंतु कृष्णाजी बांदल महाराजांनाच मानित नव्हता. दादोजींच्या खलित्याला कृष्णाजीनं केराची टोपली दाखवली खरी, आणि दादोजी कडक शिस्तीचे असल्यानं त्यांना हे सहन होणं शक्य नव्हतं. ते चिडले. त्यांनी रोहिड्यावर छापा टाकून कृष्णाजीच शिक्षा केली. कृष्णाजीचा चौरंग केला. चौरंग केला म्हणजे हात पाय तोडणं अशी शिस्त होती स्वराज्यात. कृष्णाजी बांदलाला त्याच्या कृत्याची सजा मिळाली. पण कृष्णाजीचा मुलगा बाजी कृष्ण उघड्यावर आला. तेव्हा कृष्णाजीची पत्नी दीपाबाई पुत्राला घेऊन महाराजांना भेटली. महाराजांनी तिचं वतन बाजी कृष्णाच्या नावे चालविण्याचं मान्य केलं. आणि तेव्हापासून हिरडस मावळचं बांदल देशमुख आपल्या स्वराज्यात आलं बरं. आणि त्याबरोबरच बाजी प्रभू देशपांडेही महाराजांकडे आले. महाराजांना बाजींची कीर्ती ठाऊक होती. महाराजांनी बाजीला आपलं म्हटलं. बाजींची वतनं तशीच चालू ठेवली. नवीन वतनं दिली. बाजींचा भाऊ पुलाजीही महाराजांना मिळाला. महाराज बाजींना म्हणाले, बाजी, हे राज्य होणं ही स्त्रींची इच्छा आहे. आपण आम्हास मिळालात याचा आनंद मोठा आहे. कृष्णाजी बांदलांनी रोहिडा किल्ल्यावर वास्तव्य केलं, परंतु ठीक लक्ष दिलं नाही. तुम्ही रोहिडा मजबूत करून घ्या. रोहिड्यावर तोफा किती आहेत? बाजी म्हणाले, महाराज, रोहिड्यावर 2 तोफा आहेत, परंतु दारूगोळे जवळजवळ नाहीत. नुसत्या तोफा म्हणजे शोभेच्याच झाल्या आहेत. महाराज म्हणाले, ठीक आहे, आम्ही आणखी 2 तोफा आणि बारूद पाठवून देऊ. बाजींना महाराजांचं बोल ऐकून प्रश्न पडला. एवढी तयारी कशासाठी? काय बेत आहे? महाराज हसले. म्हणाले, बाजी, अहो बाजी, हा सह्याद्री आणि हे किल्लेच स्वराज्याचे राखणदार आहेत. अहो, आमची सारी मदार या सह्याद्रीवर. आपले किल्ले बळकट असायला हवेत. आज ना उद्या आदिलशाही आणि मोगलाई यांच्याशी मुकाबला करावा लागणार आहे. तेव्हा आपला एक एक किल्ला दीर्घकाळ टक्कर देणारा ठरला पाहिजे. गणिम आपले गडकोट घेतं म्हटला तर त्याला 2-3 जन्म घ्यावे लागतील अशी परिस्थिती झाली पाहिजे. बाजी, अहो, आजवरच्या राज्यकर्त्यांनी या सह्याद्रीची अवहेलना केली. हा सह्याद्री आपला नैसर्गिक पाठीराखा, हेच नेमकं ते विसरले. आपल्या पूर्वजांनी याच सह्याद्रीच्या माथ्यावर शेकडो गडकोट बांधले, तटबंदी सुरक्षित केले, आणि म्हणूनच या भूमीवर अनेक सम्राट होऊन गेले. त्यांनी गडकोट बांधून ठेवले, पण आदिलशाही, निजामशाही, मोगल यांना त्यांचं महत्व वाटलंच नाही. आज आपण आदिलशाही मुलूक पाहिला तर कित्येक गड दुर्लक्षित झाले आहेत. तटबंदी पडायला आलेली आणि तटबंदी पूर्ण ढासळलेली अनेक गड आहेत. जी चूक आदिलशाहीनं केली ती चूक आपण करून चालणार नाही. तुम्ही विचारलेत, एवढी तयारी कशासाठी? काय बेत? बाजी, बेत असेल तेव्हाच गडाची दुरुस्ती करणं योग्य नाही ना. आपले सर्व गड सर्वकारी तयार आणि भांडते असले पाहिजेत. इथले हे गडकोट, हा डोंगरी प्रदेश, त्यातील घनदाट अरण्य, नद्या, नाले आणि इथे पडणारा प्रचंड पाऊस हे आपले नैसर्गिक पाठीराखे आहेत. हे पक्के ध्यानात ठेवा. ठीक आहे महाराज. महाराजांनी आता रोहिड्याची चिंता करू नये. रोहिडा असा अजिंक्य बनवतो की एक वेळ हा बाजी पडेल पण रोहिडा पडणार नाही. बाजींनी महाराजांना विश्वास दिला. बाजींनी रोहिड्यावर केल्या गेल्या संपूर्ण गड निहाळला. गडाची तटबंदी पाहिली. जिथे दुरुस्तीची गरज वाटली तिथे ती बाजींनी करून घेतली. जिथे तटबंदीची उंची कमी पडत होती तिथे ती वाढवली. तटावर उगवलेली वळा पिंपळाची रोपं मुळासकट काढून टाकण्यात आली. अशी रोपट वेळीच काढली नाहीत तर त्यांची मुळे तटबंदी खिळखिळी करतात, हे बाजींना अनुभवानं माहीत होतं.
गडावरचा अंबारखाना गंजीखाना तुडुंब भरून ठेवला. महाराजांनी पाठविलेल्या 2 तोफा गरनाळे गडाच्या बुरुजावर चढवून घेतल्या. बाजींनी गड मजबूत केला, राबता केला आणि बाजींनी महाराजांना आवर्तन दिलं. महाराज कधीतरी स्वतः येऊन गड नजरे खालून घालावा असे होतं बाजींचं काम एकदम चोख. महाराजांना रोयड्यावर प्रत्यक्ष जाण्याची गरज नव्हती. राजांचे हेर हे त्याचे शस्त्र आणि नेत्र असत. बहिर्जीच्या माणसांनी बाजीच्या कामाचं कौतुक महाराजांच्या कानी घातलंच होतं. स्वराज्याचं हे तोरण बांधलं जात होतं. आदिलशाहीचे एक किल्ले घेतले जात होते आणि म्हणून आदिलशाहीनं अफजल खानाला शिवाजी राजांवरती चाल करून पाठवलं. मात्र अफजल खानाचा कोथळा काढल्यावरती आदिलशाहीला ही बातमी जेव्हा समजली तेव्हा दरबार सुन्न झाला. अफजल खानाच्या शौर्याबद्दल आणि चातुर्याबद्दल दरबाराला अभिमान होता. तोच खान शिवाजीनं मारला होता. त्यानंतर दरबाराला धक्क्यावर धक्के बसत गेले. रोज एखादा तरी किल्ला आणि प्रदेश शिवाजीनं घेतल्याच्या बातम्या दरबारात येऊ लागल्या. आधी वाई गेलं, सातारा गेलं, कोल्हापूर गेलं, पन्हाळा गेला, मार्गातील लहान मोठे गड गेले. शिवाजीला थांबवण्यासाठी काय करावं हे आदिलशाही दरबाराला कळत नव्हतं. आदिलशहा आणि बळी बेगमच्या पुढं प्रश्न होता, आता कोणाला शिवाजीवर पाठवावं जो हमखास यशस्वी होईल. आणि आदिलशहाला त्यांच्या एका जुन्या सरदाराची आठवण झाली. हो, तो होता कर्नूलचा वाघ सिद्दी जोहर. बादशहानं सिद्दी जोहरला कर्नलहून बोलावून घेतलं. त्याचा भर दरबारात सत्कार केला. त्याला सलाबत खान ही पदवी दिली. त्याच्यावर ही कठीण कामगिरी सोपविली. सिद्दी जोहर बरोबर सिद्दी मसूद, घोरपडे, रुस्तमे जमा, फाजल खान, सादत खान आणि मुधोळचे बाजी घोरपडे असे अनेक सरदार त्याच्या फौजेसह दिले. सोबत 20,000 शाही फौज, प्रचंड दारुगोळा आणि संपत्ती देऊन त्याला शिवाजीवर पाठविलं. महाराज त्यावेळी मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून बसले होते. महाराजांना बहिर्जीकडून सर्व बातम्या समजत होत्या. सिद्दी जवळ 35-40 हजारांची फौज तयार झाली होती. इतक्या मोठ्या फौजेबरोबर मोकळ्या मैदानात लढणं महाराजांसाठी कठीण होतं. तसं महाराजांना मोठी लढाई स्वराज्यात घ्यायची नव्हतीच. त्यामुळं प्रजेचे हाल होतात. म्हणून महाराजांनी सीमेवरचा पन्हाळा किल्ला निश्चित केला. पन्हाळा किल्ल्यावर युद्ध करण्याचं ठरविण्यामागं महाराजांचा दृष्टिकोन होता. पन्हाळा सीमेवरचा प्रबळ किल्ला होता ना. अरे, पन्हाळ्यावर अंबारखाने गंजीखाने भरलेले होते. पाण्याचे साठे वर्षभर पुरणार होते. 1200च्या आसपास शिबंदी गडावर होती. गडाच्या प्रत्येक बुरुजावर तोफा होत्या. लढाईसाठी हा किल्ला योग्य होता. तसं सिद्दी जोहरच्या पिछाडीवर हल्ला करण्यासाठी नेताजी सरनोबतही विजापूरजवळ म्हणजे हाकेवर होते. दादोजी दाभोळकर जे होते ते दाभोळजवळ असल्यानं तेही कोकणातून येऊ शकणार होते. महाराजांचा होरा असा होता की सिद्दी जोहर पन्हाळगडावर हल्ला करील. त्याचे हल्ले गडावरून तोफाचा मारा करून परतविणे सहज शक्य होईल. वेळ पडली तर पिछाडीवर सरनोबत आणि नेताजी आणि दादोजी हल्ला करू शकतील. परंतु महाराजांचा हा अंदाज पार चुकला. सिद्दी जोहर हा उत्तम सेनानी होता. त्यानं पन्हाळ्यावर हल्ला करण्याऐवजी आपल्या जवळच्या फौजेपैकी 25,000 फौजेनं पन्हाळ्याला वेढा दिला. वेढा इतका कडक होता की पन्हाळ्याची पूर्ण नाकेबंदी झाली. गडावरून खाली आणि खालून गडावर कोणीही जाऊ शकत नव्हतं. गडावरून तोफांचा मारा करून वेढा फोडण्याचा प्रयत्न महाराजांनी करून पाहिला, परंतु तो विफल ठरला. लवकरच पावसाळा सुरू होईल आणि वेढा विस्कळीत होईल हा महाराजांचा तर्कही सिद्दी जोहरनं साप खोटा ठरविला. हो,
पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच जोहरनं वेड्यात छप्पर टाकण्याचं काम पूर्ण केलं. जोहरनं पन्हाळ्यावर तोफांचा मारा करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता, पण तो यशस्वी होत नव्हता. खालून फेकलेले तोफांचे गोळे तटापर्यंत पोहोचत नव्हते आणि तोफखाना पुढे घ्यावा तर तो गडावरून बरसणाऱ्या तोफांच्या माऱ्यात येत होता. सिद्धी जोहरनं इंग्रजांशी बोलणी केली आणि त्यांच्याकडून लांब पल्ल्याच्या तोफा मागविण्यात आल्या. इंग्रज इतके धूर्त की त्यांनी विचार केला की काय शिवाजी पूर्ण कोंडला गेला आहे, तो आता सिद्धीच्या हातून वाचत नाही. तेव्हा आदिलशहाला मदत करून काही व्यापारी लाभ उठवता आला तर पाहावं आणि इंग्रजांनी सिद्धीला लांब पल्ल्याच्या तोफांबरोबर त्यांचा मारा करणारे कसबी कारागीरही दिले. स्वतःचा युनियन जॅक लावून इंग्रजांनी पन्हाळ्यावर लांब पल्ल्याच्या तोफा डागायला सुरुवात केली. महाराज गडावरून हा सगळा प्रकार पाहत होते. महाराज आता पुरते फसले. सिद्धीबाबतचे त्यांचे सर्व अंदाज चुकत गेले होते. स्वराज्याचा आणि महाराजांचा संबंधच तुटला होता. त्यातच आदिलशहानं शिवाजीला संपविण्याचा चंगच बांधला ना. आदिलशहानं मोगल बादशाह औरंगजेबाला विनंती केली की काय त्यानं उत्तर स्वराज्यावर कोणीतरी जबरदस्त सरदार पाठवावा. औरंगजेबानं आपला मामा शाहिस्तेखानाला 1.25 लाख फौज देऊन महाराष्ट्रावरती पाठविलं. शाहिस्तेखानाचा मुक्काम पुण्यातील महाराजांच्याच लाल महालात होता ना. अरे शाहिस्तेखानाच्या 25,000 फौजेची लढाई चाकणच्या संग्रामगडावर चालू होती. संग्रामगडाचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा आपल्या 600 मावळ्यांसह खानाच्या 25,000 फौजेशी प्रतिकार करत होते. महाराजांना पन्हाळ्यावर त्याची वार्ताही नव्हती. एका रात्री चमत्कार झाला. गडाच्या मुख्य दरवाजावर मध्यरात्री एक मुसलमान फकीर आला. पहारेकरी सावध होतेच. त्यांनी त्या फकीराला चांगलंच फैलावर घेतलं. त्याचं नाव काय, गाव काय, कशासाठी आला हे सारं विचारलं. पण तो फक्त अल्लाह तेरा भला करेगा एवढंच सांगत होता. आणि मला महाराजांना भेटायचं आहे, अल्लाह तेरा भला करेगा. पहारेकऱ्यांनी खूप समजावलं, पण त्या फकीराचा एकच घोषा चालू होता. अखेर वेळा समजून त्याला सकाळपर्यंत तेथेच बसवून ठेवण्यात आलं. सकाळ होताच बाजी प्रभू देशपांडेंच्या कानावर घालण्यात आलं. उत्सुकतेपोटी बाजी जाऊन त्याला भेटले. बाजींना तात्काळ त्याला लक्षात आलं आणि बाजींनी त्याला सोडवून महालात नेलं. महाराजांची भेट करून दिली. त्याला पाहताच महाराजांच्या मुखावर आश्चर्य आणि आनंद दिसले. महाराज म्हणाले, बहिर्जी तू इथपर्यंत पोहोचलाच कसा आणि काय खबर सांग लवकर. बहिर्जी मुजरा करून म्हणाले, महाराज गेले 2 दिवस मी गडाभोवती फिरत होतो. समध्या गडाभोवती फिरलो. सिद्धी जोहरचा वेढा लई कडकाय. दिवस रात्र जागता पारा असतोया. तो जोहर आणि त्याचा जावाई सिद्धी मसूद कवाबी वेड्यात फिरत असतात वेड्यागत. वेड्यातून मुंगीला बी शिराया जमणार नाही, वेडा इतका पक्का. एखादा शिपाई गाफील राहिला तर त्याला जागेवरच ठार मारतो येतो सिद्धी. महाराज आजवर म्या इतके वेडे बघितले, पर असा कडक वेडा बघितला नाही कधी. अरे मग तू कसा आलास वेड्यातून? सांगतो महाराज, सांगतो, बजाजवार सविस्तर सांगतो. असं म्हणून बहिर्जी सांगू लागला. काय सांगू महाराज? वेड्याभोवती फिरत होतो. तो गडाच्या पूर्वेला एक दरी आहे. दरी कसली? एक भला मोठा खड्डाच म्हणा ना. तिथे 2 मेटी पातळ आहेत.
दरीतून वेड्यात कुणी शिरू शकणार नाही असा जोहरचा समज असावा. म्हणूनच की पातळ मेटीवर काम भागवलंय त्यानं. त्या एकाच जागेला 150-200 कदमांचं अंतर आहे. मग काय उतरलो दरीत आणि काय दरीत उतरून पुन्हा चढून आलो आणि तुमच्या समोर उभा राहिलो. कोणाला बी खबर लागली नाही. रातच्या अंधारात बहिर्जी ढिगभर बोलला, पण महाराजांच्या डोक्यात त्याच्या 2 वाक्यांनी घर केलं. एक दरी आहे, तेथे 2 मेटा पातळ आहेत आणि त्याच जागेला 150-200 कदमांचं अंतर आहे. भानावर येऊन महाराजांनी विचारले, बहिर्जी स्वराज्याची काय खबर आहे? बहिर्जी सांगू लागला, खबर म्हणजे शाहिस्त्याना शास्तखानानं पुण्याला लाल महालात तळ ठोकून बसलाय महाराज. त्यानं येताना 1.25 लाख फौज सोबत आणली आहे. त्यातल्या 25,000 फौजेनं चाकणच्या गडीला वेढा घातलाय. चाकणचा किल्लेदार आपला फिरंगोजी नरसाला गडी झुंजवत आहे. तो खानाला दाद देत नाहीये. एक एवढीशी गडी घेता येत नाही म्हणून खानाची अब्रू जात आहे. खान धास्तावलाय. तुम्ही इकडे अडकून पडल्यामुळं मा साहेब चिंतेत आहे. आई जगदंबेला साकडे घालत तासन तास बसतायत मासाहेब. मासाहेब तुम्हाला सोडवायला स्वतः यायचं म्हणतात. त्यांनी मला इकडं तुमच्याकडं पाठवलं. महाराज बहिर्जीचं बोलत ऐकत होते, पण त्यांचं दुसरेच विचार चालू होते. बहिर्जी बोलायचे थांबताच महाराजांनी विचारलं, काय म्हणालास? मला काही लक्षात येईना. काय म्हणालास बहिर्जी? 2 मेटा पातळ आहेत. पातळ म्हणजे किती अंतर रे? महाराज असन 100-150 कदम. दरी पण जास्त खोल नाही. बहिर्जी तू काय करून आलास याची तुला कल्पना नाही. बस त्याच दिवशी संध्याकाळी महाराजांनी सर्वांना एकत्र बोलावलं. त्यात बाजी प्रभू, येसाजी कंक, पन्हाळ्याचे किल्लेदार त्र्यंबक भास्कर, हेजीब, गंगाधर पंत अशी जीवा भावाची निष्ठावान मंडळी सगळी एकत्र जमली. आणि सर्वजण जमल्यावर महाराज म्हणाले, मंडळी, आजच आम्हास समजलं की औरंग्यानं आपला मामा शास्तखान यास स्वराज्यावर धाडलाय. चाकणचा संग्रामगड घेण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. गेले 2 महिने किल्लेदार फिरंगोजी नरसाळा गड लढवीत आहेत. त्यांना रसद शिबंदी पुरवणं आवश्यक आहे. आमच्या मासाहेब राजगडावर चिंतेत आहेत. त्या आमच्या सुटकेसाठी येथं येण्याचा विचार करीत आहेत आणि आम्ही असं सिद्धी जोहरच्या वेळात अडकून पडलो आहोत. सरनोबतांनी वेळा फोडण्याचा 2 वेळा प्रयत्न केला. आपण गडावरून पाहिलं आहे, परंतु त्यांना यश आलं नाही. आता सिद्धी जोहर बद्दलचे आमचे सगळेच आडाके चुकलेत ना. शत्रू मातब्बर आहे हो, उत्तम सेनानी आहे. तेव्हा आता फार काळ आम्हाला असं एके ठिकाणी अडकून पडणं परवडणार नाही. काही उपाय आहे का? महाराजांचे कळकळीचे शब्द ऐकून सारेच जण ताट बसले आणि आपली डोकी चालवू लागली. कोणासच उपाय सापडत नव्हता. इतक्यात बाजी प्रभू उठले. बाजी म्हणजे राकट पौरुषत्व. बाजी म्हणाले, महाराज सकाळीच बहिर्जीच्या बोलण्यात आलं की 1-2 ठिकाणी मेटी पातळ आहेत. ज्याप्रमाणे बहिर्जी नाईक या मेटीतून गडावर आले त्याप्रमाणेच आपण निसटू शकलो तर सारेच प्रश्न सुटतील. आमचा विचार आम्ही सांगितला. शेवटी विचार महाराज आपला. महाराजांच्याही मनात सकाळपासून तोच विचार होता. महाराज म्हणाले, पण जमावं कसं? आपण जरी निसटलो तरी सगळ्यात जवळ असलेला गड म्हणजे खेडना, तोही 42 मैलावर. कसं जमेल याचाच विचार करतो आहोत आम्ही सकाळपासून. बाजींना महाराजांची चिंता समजत होती,
तसं महाराजांनी चिंता करावी हे बाजींना पटतही नव्हतं. ते म्हणाले, महाराज, अहो महाराज, हा बाजी जिवंत असता आपण काळजी करू नये. मी आणि माझी बांदल फौज आपल्याला वेढा पार करून खेळण्यापर्यंत सोबत करतो. एकदा का आपण खेळण्यावर पोहोचलात की सिद्धी जोहर वेढा उठवून जाईल. आपण फक्त सांगावं कधी निघायचं ते. महाराज म्हणाले, निघण्यापूर्वी सिद्धी जोहरला गाफील करावं लागेल. पाहू कसं जमतं ते. त्याच रात्री बहिर्जी आणि बाजींचे 4 हेर गडाखाली उतरले. वेढाच्या मेटा कुठे आणि किती पातळ आहेत याची पाहणी करून पहाटेस पुन्हा गडावर आले. महाराजांनी जोरात हालचाल सुरू केली. प्रथम आपला वकील जो आहे तो वकील गडाखाली सिद्धीच्या भेटीस पाठविला. पांढरं निशाण घेऊन उतरणारा राजांचा वकील पाहून जोहरच्या गोटात आनंद झाला. अखेर शिवाजी शरण येतो आहे हे पाहून सिद्धी खुश झाला. तरी तो सावध होताच. त्याला आदिलशाही दरबारातून सावध राहण्याबद्दल सारख्या सूचना येत होत्या ना. शिवाजी धुरताय, निष्ठून जाईल, तेव्हा सावध राहा असं सांगितलं जात होतं. सिद्धी जोहरही कच्चा सेनानी नव्हता. शिवाजी पळाला तर विशाल गडावरच जाईल ना, कारण तोच गड पन्हाळ्यापासून जवळ आहे. म्हणून आधीच त्यानं शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे आणि पालीचे जसवंतराव यांना खेळण्याला वेळा घालून बसण्यास सांगितलं होतं. महाराजांचे वकील पंताजी बोकील म्हणजे महाअर्क राजकारणात मुरलेले, त्यांनी सिद्धी जोहरला महाराजांचं पत्र दिलं. महाराजांनी पत्रात लिहिलं होतं की आपणास पूर्वीच भेटण्यास यायला हवं होतं, परंतु माझ्या बुद्धीनं मला योग्य मार्ग दाखविला नाही. आता मात्र मी आपणास भेटू इच्छितो. मी पन्हाळा आणि माझे इतर गड आदिलशहास परत देण्यास तयार आहे. आपण माझे सर्व गुन्हे माफ करून मला भेटीची इजाजत द्यावी. पत्र वाचून सिद्धीस आनंद झाला, पण तो पूर्ण सावध होता. अफजल खान प्रकरणी शिवाजीने असंच नाटक केलं होतं. आताही तो तसं करील तर वेळा चालूच ठेवू. शिवाजीला आता कधीच सुटू द्यायचं नाही हे त्यानं पक्क ठरवलं होतं. परंतु शिवाजी तह करायला तयार असून तो छावणीत येणार आहे ही वार्ता सगळीकडे वेढ्यात पसरली. वेढा थोडा सैल झाला. तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता. दिवस म्हणण्यापेक्षा रात्र होती. तहात ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी महाराज स्वतः सिद्धीच्या छावणीत जाऊन बिनशर्त शरणागती स्वीकारणार होते. एकदा महाराज छावणीत आले की वेढा उठणार होता. जोहरची फौज आनंदात होती. रात्रीच्या निबिड अंधारात गडाचा दरवाजा हळूच उघडला गेला. त्यातून 2 पालख्या आणि बाजी प्रभूंचे 600 मावळे गडाबाहेर पडले. बाहेर आषाढातला पाऊस मी म्हणत होता. पौर्णिमा असून चंद्राचं दर्शन नव्हतंच. आभाळ गच्च भरलं होतं. पावसाच्या आवाजात पावलांचे आवाज ऐकू येत नव्हते. 600 मावळ्यात एकही मशाल नव्हती. सर्वच्या सर्व मावळे दोन्ही पालख्या घेऊन गडाच्या पायथ्याशी आले. तेथे 2 मेटा पातळ होत्या. मेट्याजवळ दरीसारखा एक मोठा खड्डा होता. सारे मावळे या खड्ड्यात उतरले आणि वेढ्याच्या बाहेर पडले. सिद्धी जोहरला कल्पना नव्हती की पक्षी उडाला आहे आणि पिंजरा रिकामा आहे. तो बिचारा रिकाम्या पिंजऱ्याची राखण करीत होता.
अखंड प्रवास सुरू होता. खडकाळ वाट, पावसाच्या धारा, वाट दाखवायला हेर आणि हेरांना रास्ता दाखवायला मध्येच चमकणाऱ्या विजा काय त्या तेवढ्याच. त्यातून मार्ग काढणारे 600 मावळे, 2 पालख्या आणि सोबत बाजी प्रभू देशपांडे. या प्रवासात 2 पालख्या होत्या. एका पालखीत महाराज स्वतः बसले होते. भोई महाराजांची पालखी आळवाटेनं खेळण्याकडे पडवीत होते. दुसरी पालखी मात्र रिकामी होती. त्यात बसणारी व्यक्ती सोबत धावत होती. ही पालखी खेळण्याच्या दिशेनं चालली होती. पन्हाळा ते खेळणा म्हणजे विशाळगड. हे अंतर 42 मैल आहे. मधला 10 मैलाचा मसाई पठाराचा भाग सपाट आहे. बाकीचा सर्व 32 मैलाचा हा खडकाळ आणि दाट झाडीचा भाग आहे. पन्हाळ्यापासून 6-7 मैल दोन्ही पालख्यांचा प्रवास झाला आणि इतक्यात सिद्धीच्या गस्तवाल्या हेरांना काही माणसं पालखी घेऊन पडताना दिसली. त्यांचे डोळे चमकले. त्यांनी एका स्वाराला सिद्धी जोहरच्या तळाकडे पाठवून ही खबर जोहरला कळविण्याचा प्रयत्न केला. तोवर छावणीस शिवाजी पळ्यालाच काहीच वर्तमान नव्हतं. सिद्धीला शंका आली. त्यानं ताबडतोब आपला जावाई सिद्धी मसूद याला 2000 फौज घेऊन पाठलाग करण्याची आज्ञा केली. सिद्धी मसूदचा भर पावसात प्रवास सुरू झाला. काही वेळानंतर सिद्धी मसूदला अंधारात काही माणसं जाताना दिसली. त्यानं त्वरेनं त्या दिशेनं आपली माणसं पिटाळली. सिद्धीची माणसं येत आहेत हे पाहताच त्या रिकाम्या पालखीत एक व्यक्ती आरामात बसली आणि पालखी पुढं चालू लागली. इतक्यात सिद्धी मसूदच्या फौजेनं पालखीला गराडा घातला. आत बसलेला शिवाजी पाहून त्यांना आनंद झाला. पडून जाणारा शिवाजी सापडला. मसूदला तर स्वर्ग 2 बोटे उरला होता. त्यानं शिवाजीला पळून जाताना पकडलं. ही त्याच्यासाठी गर्वाची बाब होती ना. आता त्याचा सासरा सिद्धी जोहर त्याचं कौतुक करणार आणि बक्षिसांची खैरात करणार. यामुळं मसूद खुश झाला होता. त्यानं पालखी जोहरच्या छावणीकडे वळवली. पुन्हा परतीचा प्रवास. पालखी छावणीत आणली गेली. सिद्धी जोहर सामोरा आला आणि म्हणाला, काय राजे, पळून जाण्याचा इरादा होता? महाराज म्हणाले, जमलं तर पाहत होतो. इतकं सोपं वाटलं तुम्हाला राजे? एवढ्यात फाजल खान सिद्धी जोहरच्या कानाशी लागला. त्यानं जोहरला सांगितलं की हा पकडलेला शिवाजी खरा नाही, तो शिवाजी काशीद आहे. आणि जोहरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेलं. त्यानं त्या पकडलेल्या शिवाजीला खडसावून विचारलं, बोल, तू कोण आहेस? त्यानं स्पष्ट केलं की मी शिवा नावी आहे. त्याचं ते निर्भीड उत्तर ऐकून जोहर चिडला. त्याच्या अंगावर धावून गेला. जोहरने रागाच्या भरात आपली तलवार शिवा काशीदच्या छातीत खुपसली. शिवा काशीद पडला आणि जोहरची जळजळीत नजर मसूदवर पडली. मसूदनं पुन्हा पाठलाग सुरू केला. पुन्हा तोच खडकाळ चिखलातून प्रवास, अंधारात ठेच काढणं वगैरे वगैरे. बाजी प्रभू आणि त्यांची पावलं गजापूरच्या खिंडीजवळ आली आणि बाजींना कळलं की सिद्धी मसूद पाठलागवर येत असून तो नजदीक आलाय. आता महाराजांना घेऊन तसंच पुढं जाणं धोक्याचं होतं. बाजींची निर्णय क्षमता प्रचंड होती. त्यांनी त्वरित ठरवलेली अर्धी फौज घेऊन महाराजांना पुढे विशाल गडाकडे रवाना करायचं आणि अर्धी फौज घेऊन आपण सिद्धी मसूरच्या फौजेशी मुकाबला करायचा. बाजींनी महाराजांना परिस्थिती सांगितली आणि 300 मावळे घेऊन पुढे सरकायला सांगितलं. महाराजांना ही कल्पना बिलकुल मान्य नव्हती. ते म्हणाले, अशक्य बाजी, तुम्हाला असं वाऱ्यावर सोडून जाणं आम्हाला शोभणार नाही.
आपण सारे मिळून लढू. जे काही व्हायचं असेल ते होईल. जगदंबा आई आमचं रक्षण करण्यास समर्थ आहे. बाजींनी महाराजांना खूप समजावलं. ते म्हणाले, महाराज ही वेळ चर्चा करण्याची नाही. वेळ खूप थोडा आहे. सिद्धी मसूदकडं 2000 फौज आहे. आपण त्वरित निघावं. 300 मावळे घेऊन मी ही गजापूरची खिंड लढवतो. तुम्ही गडावर पोहोचताच तोफांची आवाज करा. तुम्ही गडावर सुखरूप पोहोचेपर्यंत एकाही यवनाला खिंड पार करू देणार नाही. महाराज निघा, तुम्ही निघा. बाजी पण आमच्या मनास येत नाही. तुम्हास सोडून जाणं आम्हाला मान्य नाही हो बाजी. तुम्हाला सोडून जाणं आम्हाला मान्य होत नाहीये. बाजींजवळ वेळ थोडा होता. ते म्हणाले, महाराज ही आमची वडिलकीची आज्ञा आहे असं समजा. तुमचा जीव वाचला तर 1000 बाजी निर्माण होतील. माझ्या जीवात गुंतू नका. निघा महाराज, निघा. आणि महाराजांची पालखी 300 मावळे घेऊन पुढच्या प्रवासाला निघाली. इतक्यात सिद्धी मसूदची पहिली तुकडी गजापूरच्या खिंडात आली. बाजींच्या मावळ्यांनी तिचा धुवा उडवायला सुरुवात केली. बादलांचे 300 मावळे घेऊन बाजी खोडखिंड लढवायला हिमतीनं उभे होते. बाजींच्या अंगात स्फुरण चढलं होतं. तशीच त्यांची वानर सेना ही खवळली होती हो. घनघोर युद्ध सुरू झालं. मसूदच्या फौजेतील एकही शिपाई एक पाऊल पुढे टाकू शकत नव्हता. बाजींचे मावळे कमालीच्या शौर्यानं खिंड लढवीत होते. मसूदची फौज कितीतरी पट पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होती. सूर्य पुढे चालला होता. तसं महाराजही विशाल गडाकडे पुढे चालले होते. खेळण्याचा पायथा जवळ आला. पण विशाळगड जसवंतराव आणि सूर्य यांनी वेढला होता ना. आता महाराजांना वेढा फोडून गडावर पोहोचावं लागणार होतं. म्हणजे पुन्हा चकमक होणार होती. परंतु मावळे डळपोक नव्हते. त्यांनी वेढाला जोरदार धडक दिली. महाराजही पालखी सोडून लढत होते. मावळ्यांना जोर चढला आणि वेढा तुटला गेला. महाराज सुखरूप गडावर पोहोचले. इकडे गजापूरच्या खिंडीत रणकंदन चाललं होतं. बाजी प्रभूचे मावळे शौर्याची कमाल करत होते. बाजी प्रभू स्वतः खिंडीत उभे होते. त्यांच्या हातातली समशेर गर 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 भिंगरी सारखी फिरत होती. त्या तलवारीनं आज किती यवन ठार केले असतील याचा पत्ता नव्हता. मसूदची फौज खिंड चढत होती, पण खिंड पार करणं त्यांना शक्य नव्हतं. मध्ये 300 यम उभे होते ना. मावळ्यांची हानी झाली होती. सगळेच्या सगळे मावळे अनेक जखमा अंगावर वागवीत लढत होते. बावजींचे मावळे लाल झाले होते. रागानं आणि रक्तानं लाल झाले होते. बाजींच्या अंगावर अगणित जखमा झाल्या होत्या. पण अंगावरच्या सुकलेल्या रक्तात त्या आता दिसतही नव्हत्या. चेहऱ्यावरही दिसत नव्हत्या. बाजींना खरे तर आता लढण्याचं त्राण उरलं नव्हतं. सकाळपासून 6-7 तास गजापूरची खिंड ते लढवीत होते. पण बाजी विश्रांती घ्यायला तयार नव्हते. महाराज अजून गडावर पोहोचले नसावे. तोफांचे आवाज झाले नाही तोवर एकही यवन खिंड पार करू शकणार नाही असं बाजींनी महाराजांना वचन दिलं होतं. एवढ्यात घात झाला. बाजींच्या जखमी शरीरावर कोणाचा तरी जबरदस्त घाव पडला. बाजींच्या रक्ताचा सडा पडला आणि बाजीही पडले. बरोबरच्या मावळ्यांनी त्यांना उचलून बाजूच्या झाडाच्या सावलीत नेलं.
कुणीतरी आपले पागोट पाण्यात भिजवून बाजींच्या चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा केला. बाजींनी डोळे उघडले. बाजी म्हणाले, माझी तलवार कुठे आहे? द्या ती इकडे. अरे महाराज अजून गडावर पोहोचले नाहीत आणि मी असा पडून कसा चालेल? अरे तोफांचे आवाज ऐकले नाहीत आणि बाजी पडतोच कसा? आणि बाजींनी तोफांचे आवाज ऐकण्यासाठी गडा खेळण्याच्या दिशेनं मान फिरवली आणि गडावरून तोफांचे आवाज आले. दडाम धुम. बाजींनी आवाज ऐकले, हसण्याचा क्षीण प्रयत्न केला आणि मान टाकली ती अखेरची. गजापूरची खिंड पावन झाली. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणून लाखाचा पोशिंदा शिवरायाला जगवण्यासाठी, सुखरूप विशाळ गडावर पोहोचविण्यासाठी आपले प्राण पणाला लावणारा बाजी प्रभू गजापूरच्या खिंडीत पडला. बाजींनी आपल्या प्राणाची आहुती देऊन गजापूरची खिंड पावन केली. मराठ्यांनी बाजींचा छिन्न विछिन्न देह पालखीत घालून विशाळ गडावर महाराजांच्या दर्शनासाठी आणला. पण मंडळी, बाजींच्या सोबत दुसऱ्या पालखीत आणखी एक देह मराठ्यांनी आणला होता, जो या बाजी प्रभू सोबत त्या ठिकाणी लढला होता आणि आज तोही ही गजापूरची खिंड लढविण्यासाठी स्वतःला समर्पित करून गेला. त्या दुसऱ्या पालखीत दुसरं तिसरं कोणी नसून बाजी प्रभू देशपांडेचा भाऊ खुद्द फुलाजी देशपांडे याचा देह होता. मंडळी, दोघही भावांनी महाराजांच्या जीवासाठी गजापूरची खिंड लढवली आणि स्वतःला त्या ठिकाणी समर्पित केलं होतं. महाराजांनी दोन्ही देहावरचे शेले दूर करून अंतदर्शन घेतलं. बाजींच्या आणि फुलाजींच्या चेहऱ्यावर शरीरावर जखमांच्या वेदना नव्हत्या, तर होत महाराज सुखरूप विशाळ गडावर पोहोचल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. आजही आपल्यापैकी कोणी विशाळ गडावर गेलात तर बाजींच्या समाधीजवळ त्यांच्या भावाची फुलाजीची ही समाधी आहे. या समाधीजवळ आपल्यालाही त्या समाधानाचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कधीतरी गेलात तर बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे यांच्या या कर्तृत्वाला सलाम केल्याशिवाय आपण राहत नाही. कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या रणकंदनाच्या संदर्भात सुंदर काव्य लिहिलं. सरणार कधी रणप्रभू तरी हे कुटवर साऊ घाव शिरी, दिसू लागले अब्रसबोती विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जडते आंतर ज्योती कसा सावरू देह परी, सरणार कधी रणप्रभू तरी हे कुटवर साऊ घाव तरी, होय तनुची केवळ चाळण प्राण उडाया बगती त्यातून, मिटण्या झाले आधीर आलोचन खड्ग गळाले भूमीवरी, सरणार कधी रणप्रभू हे कुटवर साहू घाव शिरी, पावन खिंडित पाऊल रोवून शरीर पिंजले तो केले रण, शरणांगतीचा अखेर एक क्षण बोलवशील का आता घरी, सरणार रणप्रभू तरी हे कुटवर साऊ घाव शिरी. अशा बाजी प्रभूंच्या अतुलनीय शौर्याला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सलाम केला पाहिजे. अशा शौर्याला आपण नतमस्तक होऊया. माझाही बाजी प्रभू आणि त्यांच्या भाऊ फुलाजींना शतशः प्रणाम. धन्यवाद. प्राध्यापक गणेश पाटील.